बघूयात आज निफ्टीमध्ये काय झालंय. हा निफ्टीचा डेलीची कॅन्डल आहे निफ्टीची. निफ्टीच्या डेलीच्या कॅन्डलमध्ये निफ्टीची डेलीची कॅन्डल काय सांगते ते आपण बघूया. जसं की आपण काल चर्चा केली होती, मागच्या व्हिडिओमध्ये जशी चर्चा केली होती की इथे सर्व या ज्या कॅन्डल्स बनत आहेत या तिची नंतर इथे ज्या कॅन्डल बनत आहेत 1, 2, 3, 4 आणि 5 ह्या 5 कॅन्डल काय बनलेल्या होत्या, अनफिल्ड कॅन्डल बनलेल्या होत्या किंवा अनडिसिजन कॅन्डल बनलेल्या होत्या. आणि या कॅन्डल कुठेतरी मार्केटमध्ये एक फाईट दाखवत होते. बाईंग आणि सेलिंगची फाईट दाखवत होत्या. आणि शेवटी काय झालंय, मार्केटनी ही जी पहिली कॅन्डल होती, पहिल्या कॅन्डलचा लो जिथे होता, बरोबर, ही पहिली कॅन्डल म्हणजे 4 ऑगस्टला जी रेड कॅन्डल बनलेली होती, तो जो लो मारलेला होता, त्या लोच्या अगदी जवळ आज मार्केटने लो केला आणि वरती क्लोज झालेली आहे. बरोबर. बघूयात आज मार्केट. बघा, आज मार्केट ओपन झालंय. ओपन आणि हाय आज मार्केटमध्ये सेम झाला. ओपन आणि हाय सेम झाला. मार्केटनी लो मारला 24,430चा, 24,570, 24,576ला ओपन झालाय आणि मार्केटनी लो मारलाय 24,430चा आणि क्लोज झालाय 24,472. ही डेलीची कॅन्डल आहे. आपण 15 मिनिटाची जर कॅन्डल बघितली तर आपल्याला लक्षात येईल आज दिवसभर मार्केट एकदम, हे बघा, ही छोटी एक अनफिल्ड कॅन्डल बनलेली होती 15 मिनिटाची. ही जी पहिली कॅन्डल बनलेली 9:15ची, 9:15ला जी कॅन्डल बनली 24,576 वरून 24,488, म्हणजे पहिल्या पहिल्या मिनिटाची जी कॅन्डल बनलेली आहे, ही कॅन्डल पहिल्या मिनिटामध्ये बनली. एकदम तेजीमध्ये मार्केट काय झालं, ओपन झाल्या मार्केट खाली आलेलं आपल्याला बघायला मिळतंय. बरोबर. हे बघा, 24,576, 24,537 आणि 24,520, म्हणजे मार्केट ओपन झाल्याबरोबर मार्केटने काय केलं, मार्केट तेजीमध्ये एक लो मारला. बरोबर. आणि लो मारल्यानंतर बघा, पहिले 15 मिनिट मार्केटमध्ये काही करायचं नसतं, बाईंग आणि सेलिंग. तर बघा, हे पहिली 15 मिनिटाची जर कॅन्डल बघितली, पहिली 15 मिनिटाच्या कॅन्डल नंतर दुसरी एक अनफिल्ड कॅन्डल बनली आणि मार्केट एकदम छोट्या रेंजमध्ये दिवसभर थांबलेलं आपल्याला बघायला मिळतंय. म्हणजे दिवसभर आज मार्केट कसं होतं, कुठेही मार्केटने काय बाईंग आणि सेलिंगची संधी मार्केटने आज दिलेली नाही किंवा नो ट्रेडिंग झोनमध्ये मार्केट बनलेलं होतं. बरोबर. आता आपण उद्यासाठी बघूयात. मार्केटमध्ये सपोर्ट कुठे बनलेला आहे, रेजिस्टन्स कुठे बनलेला आहे. बरोबर. आता उद्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या कॅन्डलला आज मार्केटने होल्ड केलं, ही जी छोटी छोटी कॅन्डल बनलेली आहे, बरोबर, ही जी छोटी कॅन्डल आहे, ही ही सेकंड नंबरची 15 मिनिटाची जी कॅन्डल बनलेली आहे, बरोबर. ह्या 15 मिनिटाच्या कॅन्डलचा हाय जोपर्यंत मार्केट ब्रेक करत नाही, बरोबर, ह्या कॅन्डलचा हाय मार्केटने ब्रेक केल्यानंतर वरती ब्रेक करून वरती ब्रेक केला आणि तिथे जर एक एक अनफिल्ड कॅन्डल जर बनली, तर आपल्याला काय करायचं आहे, मार्केटने जर ब्रेक केला आणि एखादी जर अनफिल्ड कॅन्डल जर तिथे बनली, बरोबर, तर आपल्याला काय करायचं आहे, इथे वरती काय होईल, एक एंट्री होईल आणि एक छोटासा स्टॉप लॉस भेटेल आणि आपल्याला टार्गेट कुठपर्यंत राहील, 24,550, 24,550, 570 या लेवलपर्यंत आपल्याला टार्गेट बघायला भेटेल. 24,500 पासून आपल्याला 500, 510, 520 पासून तर 24,570 पर्यंत आपल्याला उद्याच्या मार्केटमध्ये टार्गेट बघायला मिळू शकतं. परंतु त्यासाठी काय आहे, ही जी आजची पहिली 15 मिनिटाची कॅन्डल आहे, ती ब्रेक होऊन मार्केट थांबलं पाहिजे आणि एक अनफिल्ड कॅन्डल बनली पाहिजे छोटीशी. बरोबर. छोटीशी अनफिल्ड कॅन्डल बनली पाहिजे. ती अनफिल्ड कॅन्डल बनल्यानंतर मार्केट वरती थांबलं आणि एक अनफिल्ड कॅन्डल बनली. त्याच्यानंतर जसं की आज ही अनफिल्ड कॅन्डल बनली, आज दिवसभर मार्केटने ह्या अनफिल्ड कॅन्डलला क्रॉस केलेलं नाहीये. तसं ही अनफिल्ड कॅन्डल जेव्हा बनेल आणि क्रॉस होऊन मार्केटवरती जाईल, बरोबर, तर एक छोटासा स्टॉप लॉस भेटेल आणि एंट्री भेटेल आणि वरती 50 ते 70 पॉईंट्स आपल्याला टार्गेट भेटू शकतं निफ्टीमध्ये. हे झालं जर मार्केट गॅपअप झालं वरती 24,510च्या वरती गॅपअप झालं, 10-15 मिनिट जर तिथे थांबलं, तरी पण आपल्याला वरती 24,560, 570 ही लेवल आपल्याला बघायला भेटेल. जर मार्केट फ्लॅट ओपन झालं, बरोबर, फ्लॅट ओपन झालं, तर मार्केटसाठी कोणती रेंज आपल्याला महत्त्वाची ठरेल, ही जी रेंज आहे आजची 24,500 ते 24,430 याच रेंजमध्ये मार्केट आपल्याला बघायला भेटेल जर फ्लॅट ओपन जर झालं तर. आणि जर मार्केटने जर
एक ओपनिंग जर दिली 24,400च्या दरम्यान, तर आता बघा इथे काय झालेलं आहे, हा हा जो एरिया खाली बनलेला आहे 24,400, हे बघा हा जो एक बेस बनलेला आहे किंवा खाली आपल्याला इथे एक सपोर्ट बनलेला आहे. हा एक सपोर्ट एरिया बनलेला आहे. 24,400, 24,380 ते 24,400 इथे एक काय आहे, एक सपोर्ट बनलेला आहे. बरोबर. इथे काय होऊ शकतं, मार्केट मार्केट इथे 24,425च्या खाली येऊ शकतं. लिक्विडिटी इथे काही लिक्विडिटी आहे, ती लिक्विडिटी घेऊन मार्केट वरती जाण्याची शक्यता राहील. मार्केटमध्ये जर बघितलं, तर बघा मार्केटमध्ये एक प्लेग्राऊंड तयार झालेलं आहे. बरोबर. हे एक प्लेग्राऊंड तयार झालेलं आहे. बरोबर. ह्या प्लेग्राऊंडच्या मार्केट कुठे आलेले आहे, बॉटमला आलेलं आहे. आता मार्केटमध्ये काय काय होऊ शकतं, एक तेजी संभव आहे मार्केटमध्ये. बरोबर. जेव्हा मार्केट याच ले या सपोर्टच्या जेव्हा 4 ऑगस्टला बघा, 4 ऑगस्टला हा लो केलेलं होतं मार्केटने. बरोबर. 24,400चा एक लो केला होता. त्यानंतर मार्केटने 24,670चा एक हाय पण केलेला आपण बघितला आहे. आता पुन्हा मार्केट कुठे कुठे आलेलं आहे, 24,400च्या लेव्हलला आलेलं आहे. मार्केट काय करतं, बऱ्याच वेळेस मार्केट मार्केट खाली येतं, स्टॉप लॉस घेतं आणि वरती जात असतं. तर इथे आपल्याला एक छोटासा स्टॉप लॉस आणि वरती वरती एक चांगलं टार्गेट आपल्याला इथे निफ्टीमध्ये बघायला भेटू शकतं. परंतु इथे छोटासा स्टॉप लॉस पाहिजे. बरोबर. छोटासा स्टॉप लॉस पाहिजे. इथे एखादी अनफिल कॅन्डल जर बनली, तर इथे आपल्याला जर डिमांड झोन आपल्याला बघायला मिळाला, बरोबर, तर आपल्याला काय होऊ शकते, इथे एक बाईंग ऑपॉर्च्युनिटी भेटू शकते. इथे एक छोटीशी रिस्क घ्यावी लागेल. ठीक आहे. यानंतर बघूयात वरती. आता हा झाला खालचा सपोर्टचा एरिया. वरती रेजिस्टन्स कुठे बनलेला आहे निफ्टीमध्ये, वरती जो रेजिस्टन्स बनलेला आहे बघा, 24,600, हे बघा, हा वरती एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. 24,650 ते 24,700 हा एक रेजिस्टन्स मार्केटमध्ये आहे. बरोबर. त्याआधी त्याआधी मार्केटला कुठे, हे बघा, ह्या एरियामध्ये मार्केटला हा जो कालचा किंवा आजचा जो ओपन झालेला होता, आजचा ओपन आणि हाय, आजचा ओपन झाला आणि मार्केट खाली आलं, याचा अर्थ काय आहे, आज मार्केट इथे ओपन झालंय आणि तेजीमध्ये खाली आलंय. बरोबर. मार्केट इथं ओपन झालं आणि तेजीमध्ये खाली आलं, याचा अर्थ हा जो भाग आहे, या पूर्ण भागामध्ये सेलर अजूनही ऍक्टिव्ह आहेत. जर इथे सेलर ऍक्टिव्ह असतील, तर आपल्याला एक ट्रेडची एंट्री कुठे मिळू शकते, सेलिंग साईडची इथे एक एंट्री मिळू शकते. परंतु सप्लायचा एखादा सप्लाय इथे तयार व्हायला पाहिजे. त्या एरियामध्ये सप्लाय झोन तयार जर झाला, तर आपल्याला इथे एक शॉर्टची एंट्री मिळू शकते. बरोबर. आपल्याला बाईंगची एंट्री कुठे भेटेल, 24,500च्या वरती मार्केट थांबलं, तर आपल्याला 24,550, 560 पर्यंत आपल्याला 50 ते 60 पॉईंटचं आपल्याला एक टार्गेट भेटू शकतं. आणि जर आपण खाली जर बघितलं, तर 24,400 या लेवलला पण आपल्याला एक बायची एंट्री भेटू शकते. पण आता उद्यासाठी नो ट्रेडिंग झोन कोणता आहे? नो ट्रेडिंग झोन आहे 24,000, हे बघा, 24,500 ते 24,430 हा जो पूर्ण भाग बांधलेला आहे, हा पूर्ण नो ट्रेडिंग झोन आहे. बरोबर. जेव्हा इथे क्रॉस करेल मार्केट 24,510च्या वरती, 500च्या वरती क्रॉस करेल, थांबेल आणि तिथे एखादी डिमांड क्रिएट होईल, बरोबर, तेव्हा आपल्याला 50 ते 60 पॉईंटचं एक टार्गेट भेटू शकतं. आणि जसं की आपल्याला आपल्याला आपण बघतोय की मार्केटमध्ये बघा, एक खाली एक सपोर्ट एरिया बनलेला आहे. जर या सपोर्टच्या एरियामध्ये जर मार्केट आलं, तर इथे बऱ्याच वेळेस काय होणार आहे, इथे स्टॉप लॉस केला जाईल आणि मार्केट वरती जाण्याची शक्यता आहे. मार्केटमध्ये हिस्ट्री रिपीट होत असते. तर बघा, आता इथे बघा, इथे ही कॅन्डल क्लोज होती. बरोबर. हे बघा, ही 3:15ची कॅन्डल ही क्लोज झाली. आता इथे आपल्याला काही दिसत नाहीये, परंतु मार्केटने इथून एक तेजी केलेली आहे. बरोबर. इथून मार्केटने एक तेजी केलेली आहे ना. आता बघा, मार्केट कुठे आलेलं आहे, मार्केट इथून पुन्हा इथे खाली आलंय. बरोबर. वरती गेलंय आणि पुन्हा मार्केट या लेवलला इथे आलेलं आहे. मार्केट आता वरती जाऊ शकतं. म्हणून मार्केटमध्ये ज्या भागामध्ये, बरोबर, मार्केट जिथनं तेजी करून गेलं, त्याच एरियामध्ये मार्केट काय झालेलं आहे, पुन्हा आलेलं आहे. म्हणून हा जो हा जो एरिया आहे इथला 24,400, 420 ते 24,380,
हा जो एरिया आहे हा एक सपोर्टचा एरिया मार्केटमध्ये निफ्टीमध्ये सपोर्टचं काम करेल आणि इथूनच एक तेजी येण्याची शक्यता आहे. ठीक आहे, हे झालं निफ्टीबद्दल. आता बघूयात आपण बँक निफ्टीमध्ये काय. बँक निफ्टीमध्ये पण जसं की आपण काल चर्चा केली होती की ही जी इथे खालचा जो एरिया आहे हा काय आहे, एक सपोर्ट एरिया बनलेला आहे इथे आणि ह्याच सपोर्ट एरियामध्ये मार्केट आज थांबलेलं आपल्याला बघायला भेटतंय. सपोर्ट एरियामध्येच मार्केट थांबलं आहे बँक निफ्टी. बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला एक तेजी बघायला भेटू शकते. 57,570 57,600 पर्यंत मार्केटमध्ये आपल्याला एक तेजी बघायला भेटू शकते. 57,450 ते 57,600 150 ते 200 पॉईंटची आपल्याला एक तेजी आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला भेटू शकते. बँक निफ्टीमध्ये पण हा जो सपोर्ट बनलेला आहे, हा सपोर्ट हे बघा इथे आपल्याला कॅन्डल दिसत नाहीये, परंतु गॅप अप झालेलं मार्केट दिसतं. ते कंटिन्यू इथपर्यंत वरती हाय केलेलं आहे. आता पुन्हा मार्केट कुठे आलेलं आहे? पुन्हा मार्केट त्याच लेव्हलला आलेलं आहे. बरोबर? पुन्हा मार्केट कुठे आलेलं आहे? त्याच एरियामध्ये आलेलं आहे. तिथे सपोर्ट घेऊन मार्केट पुन्हा वरती जाण्याची शक्यता आहे. बरोबर? म्हणून मार्केटमध्ये जोपर्यंत मार्केट निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये 24,000 57,000 हा एक बेस बनलेला आहे. जोपर्यंत हा 57,000 ब्रेक होत नाही तोपर्यंत मोठी सेलिंग आपल्याला बघायला भेटणार नाहीये. बरोबर? मार्केटमध्ये बँक निफ्टीमध्ये बघा 57,600 ला एक 650 ला एक छोटासा रेजिस्टन्स बनलेला आहे. त्यानंतर वरती परत एक रेजिस्टन्स बनलेला आहे. बरोबर? तसंच वरती एक रेजिस्टन्स बनलेला आहे. 57,800 900च्या दरम्यान एक रेजिस्टन्स आहे आणि इथे एक छोटासा रेजिस्टन्स आहे. जेव्हा रेजिस्टन्सच्या एरियामध्ये जाईल तिथे एकदा सप्लाय प्रेशर होऊ शकतो. बरोबर? इथे पण एक छोटासा सप्लाय येऊ शकतो. परंतु जर बँक निफ्टीमध्ये जर ओपनच वरती जर झाला, तर आपल्याला अजून वरती बघायला मिळू शकते. 57,650च्या वरती जर बँक निफ्टी थांबून राहिला किंवा 10-15 मिनिट जर वेट केला, तर पुढे 57,900 850 ते 900-950 हे टार्गेट आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतं. ठीक आहे. बघूया सेन्सेक्समध्ये. हे बघा सेन्सेक्सने पण आज काय केलं? सेन्सेक्स आज ओपन आणि हाय सेम करून कुठे थांबलाय? खाली थांबलेला आहे. सेन्सेक्स पण बघा आता एका अनफिल्ड कॅन्डलच्या एरियामध्ये थांबलेला आपल्याला बघायला भेटतो. ही आहे एक अनफिल्ड कॅन्डल. सेन्सेक्समध्ये एक अनफिल्ड कॅन्डल आहे. त्या जोपर्यंत ही अनफिल्ड कॅन्डल ब्रेक होत नाही आणि खाली क्लोज होत नाही, या अनफिल्ड कॅन्डलच्या खाली जोपर्यंत 77,950 ब्रेक होत नाही खाली आणि खाली ब्रेक करून 10-15 मिनिट जर होल्ड केलं आणि तिथे जर काही सेलिंगचा काही पॅटर्न बनला तरच सेन्सेक्समध्ये काय होऊ शकतं? एक डाउनफॉल आपल्याला बघायला मिळू शकतो. बरोबर? आणि वरती पण बघा सेन्सेक्स इथे पण एक सप्लाय एरिया बनलेला आहे. किती? 78,400 बरोबर? 78,400 ते 78,700 हा एक तात्पुरता काय आहे? एक रेजिस्टन्स बनलेला आहे आणि खाली इथे एक 78,000 ला एक काय आहे? एक सपोर्ट बनलेला आहे. बरोबर? छोट्या टाईम फ्रेममध्ये जर बघितलं, तर आपल्याला आज जर बघितलं तर बघा ओपन आणि हाय सेम करून खाली आलं आणि ते पण काय झालंय सेन्सेक्स पण आज पहिल्या 15 मिनिटाच्या कॅन्डलमध्येच पहिली 15 मिनिटाची कॅन्डल वरच्या साईडला ब्रेक झालेली नाहीये. हीच पहिली आजची 15 मिनिटाची कॅन्डल जी दुसरी 15 मिनिटाची कॅन्डल आहे. जर 15 मिनिटाच्या कॅन्डलला जर ब्रेक केलं 78,250च्या वरती 10-15 मिनिट जर सेन्सेक्सनी होल्ड केलं वरती, तर सेन्सेक्समध्ये 78,500 पर्यंतची एक मूव्हमेंट आपल्याला बघायला मिळू शकते. 78,400, 500, 600 आपल्याला बघायला मिळू शकतात. बरोबर? आज सेन्सेक्समध्ये पण एक नो ट्रेडिंग एरिया बनलेला होता. निफ्टीमध्ये पण नो ट्रेडिंग एरिया बनलेला होता. नो ट्रेडिंग झोन होता आणि बँक निफ्टीमध्ये पण सेम. आज एक्सपायरी असून कुठेही मूव्हमेंट झालेली नाही. जशी आपण काल चर्चा केली होती, की आज मार्केटमध्ये व्हॉल्यूम नसल्यामुळे कुठेही ट्रेड होऊ शकत नाही. ठीक आहे. हे होतं उद्यासाठीचं प्रेडिक्शन.